हा पुरस्कार देण्यात येत आहे. प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समाधावी मित्रमंडळ कुडाळ श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूर आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उपउपांत्य फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा महत्वपूर्ण सामना दोन तुल्यबळ संघ हार्दिक स्पोर्ट्स क्रिकेट संघ कुडाळ वर्सेस रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला या दोन संघादरम्यान निर्धारित 6 षटकांचा हा सामना खेळवला जाईल. उपउपांत्य फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा हा सामना जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत आपली मजल ही मारू शकेल. 6 षटकांचा सामना. या 6 षटकांची नियमावली म्हणजे 6 षटकांच्या सामन्यात 5 गोलंदाज वापरणं अति आवश्यक बाब. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकापासून 5व्या षटकापर्यंत फलंदाजी करणारा संघ बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा अवलंब हा करू शकतो अशी नियमावली या स्पर्धेदरम्यान आखली गेली जाते. गणेश कुबल व शुभम अरोलकर ही सलामीची बेनीची जोडी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर गेलेली दिसते. तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो गोलंदाज शिवा आपल्या बॉलिंग मार्कवर. तो हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघाच्या वतीनं निखारी 6 षटकांचा सामना. जीवन मरणाचा प्रश्न, अस्तित्वाचा प्रश्न या दोन तुल्यबळ संघामध्ये आहे आणि या दोन तुल्यबळ संघांची ग्रंथिका आज दुपारच्या सत्रात उपउपांत्य फेरीच्या म्हणजे क्वार्टर फायनलच्या निमित्तानं या मैदानावर होताना दिसतंय. आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसतोय. पहिल्या प्रयत्नात झेल सुटतोय. दुसऱ्याही प्रयत्नात या ठिकाणी झेल सुटला जातोय. मग गणेश कुबलला पहिल्या चेंडूवर जीवनदान हे प्राप्त होते गोलंदाज शिवा याच्या गोलंदाजीवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग थोडस कमी झालं होतं. फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टोलवायचा होता तो अर्थातच गणेश कुबलला. मात्र फटका हा फसतोय. फसलेला फटका झेलात रूपांतरित होता होता वाचतोय व पहिल्या चेंडूवर सुदैवी ठरलेला गणेश कुबल पाहायची आहे काय करामत या सामन्यात साध्य करतोय तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघासाठी. रिव्हर्सचा फटका. जीवनदान दिलं गेलं. ते जीवनदान महाग निश्चितपणे ठरेल असं ठामपणे गणेश कुबल दर्शवताना दिसतोय. एक आक्रमक असा फटका रिव्हर्स स्वीपचा ज्याला स्विच हिट असं म्हटलं जातं तो 6 धावांसाठी गणेशच्या बॅट मधनं निघतोय. जीवनदानाचा आनंदोत्सव तो षटकारानं साजरा करतोय व 6 धावांनी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं खातं पर्यायानं या मैदानावर खोललं जात आहे. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 6 धावा. परत एकदा आपल्या स्क्रीनवर शिवा. यावेळी स्वीपचा फटका. बहारदार फटका हा फाईन लेग क्षेत्रात गणेशच्या बॅट मधनं जातोय. बहुधा सीमोल्लंघन होईल मात्र नेमक्या 4 या 6 धावांसाठी यावर शिक्कामोर्तब पंच करतायत. पहिल्या चेंडूवर जीवनदान. त्यानंतर षटकार. षटकारापाठोपाठ चौकार. जीवनदान निश्चितपणे महाग ठरतंय याचे स्पष्ट संकेत मैदानावर येत आहेत. ते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 10 धावा या धावफलकावर. डावखुर हाताचा शिवा पंचांच्या उजव्या हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्याचा प्रयत्न हा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. परत एकदा हुकचा फटका. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं जातोय. 4 धावा गणेशच्या खाती जमा होत आहेत. चौकारानं गणेश पोहोचतोय तो 14 धावांवर व पर्यायी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ हा 14 धावांवर विसावताना दिसतोय. तो 4 चेंडूंच्या सांगते क्रीज. पहिल्या चेंडूवर झेल सुटतोय तो गणेशचा. त्यानंतर उत्तुंग असा षटकार. रिव्हर्स स्वीपचा गणेश कुबल टोलवतोय. षटकारापाठोपाठ 2 खणखणीत चौकार गणेशच्या बॅट मधनं निघतायत आणि हेच मोठे फटके तब्बल 14 धावांपर्यंत मजल मारण्यास कारणीभूत ठरवत आहेत ते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाला प्राथमिक षटकात. परत एकदा शिवा आपल्या बॉलिंग मार्कवर.
और पे चेंडू फटका देखण्या तर होता, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर जीवनदान, त्यानंतर आक्रमक फटकेबाजी आणि हीच आक्रमक फटकेबाजी पुढे चौकारात परावर्तित होईल असं चित्र स्पष्ट होत असताना मात्र हार्दिक स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक जो मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता, आपल्या डावीकडे पूर्वानुमान सुरेख लगावतोय, झेल टिपतोय व गणेश कुबलला वैयक्तिक 14 धावांवर पहिल्या गड्याच्या स्वरूपात हे माघारी जावं लागतंय. फटका तर निश्चितपणे सुरेख होता, मात्र पूर्वानुमान क्षेत्ररक्षकाचं हे सुरेख, त्यामुळे त्या चेंडूचं रूपांतर हे झेलात होतंय. पहिल्या चेंडूवर साधा सोपा झेल सुटतोय, त्यानंतर गणेश कुबल एका नेत्रदीपक झेलाकरवी माघारी परततोय. गणेशाची जागा करण्यासाठी वर्णी लागते ती मनोज सकपाळ याची. षटकाच्या सांगतेचा चेंडू बहुधा गोलंदाज शिवा फेकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो छोट्या श्रेणीचा, ज्यानं यापूर्वीच्या सामन्यात सामनावीर हा बहुमान पटकावला होता, तो मनोज सकपाळ. चेंडू थोपवला जातोय, एकेर धाव घेण्याचा प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडूद्वारे पहिलं वैलन षटक हे समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 आक्रमक फटके गणेश कुबलच्या बॅट मधनं निघालेले, पर्यायानं 14 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज एका गड्याच्या मोबदल्यात. मैदानावर या ठिकाणी विचार मंथन करू नये. या ठिकाणी खेळाडूंना सक्त सूचना देण्यात येते की पिचवर या ठिकाणी एकत्र राहून विचार मंथन खेळाडूंनी करू नये. पिचच्या बाजूला या ठिकाणी आपल्यास विचार मंथन करण्याची मुभा ही देण्यात आली आहे. वेळेचं बंधन हे अनिवार्य आहे, याची नोंद खेळाडूने घ्यायची आहे. वेळ काढू धोरण या ठिकाणी अवलंबू नये, कारण आजच्या दिवसातील अजूनही बरेच सामने खेळवायचे बाकी आहेत. तरी खेळाडूने या ठिकाणी खिलाडू वृत्तीनं या ठिकाणी आयोजनाला सहकार्य करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 14 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज सोहेल शेख याची वर्णी लागते आमच्या विरुद्ध दिशेनं, म्हणजे रोड एंडकडनं. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी महत्वपूर्ण दुसरं षटक फेकण्यासाठी सोहेल शेख आपल्या स्क्रीनवर येतोय. तर समोर आहे फलंदाज तो शुभम आरोलकर स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपल्यास दिसतोय तो मनोज सकपाळ. 14 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज. सोहेल क्षेत्ररक्षण रचना ही निश्चितपणे सजवतोय. डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असा क्षेत्ररक्षण रचना. फटका जमिनीलगत, शॉर्ट कव्हरला एकेर धाव घेण्याचा प्रयत्न, फेक तर सरळ होते. धावचीसाठी केलेलं अपील हे झीड काढून लावतायत ते अनुभवी पंच रुद्रे. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावात होतंय. शुभम धावचीत होता होता वाचतोय व 2 धावांनी स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय. तब्बल 16 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. सोळा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सोहेल शेख पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो शुभम आरोलकर स्ट्राईकला. ओव्हरपिच चेंडू, परत एकदा जमिनीलगत फटका, चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. एकेरी धाव ही सहजगत्या जोडली जाते सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर. एकेरी धावेने रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ विसावतोय तो तब्बल 17 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीवरचा नियंत्रित मारा गोलंदाज सोहेल शेखचा आणि त्या नियंत्रित माऱ्याला चोख असं प्रत्युत्तर फलंदाज शुभम याचं. एकेरी धावेसाठी चेंडू टोलवून हा पूर्णत्वास नेला जातोय. मनोज सकपाळ या ठिकाणी पंचांकडनं गार घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज सोहेल याची गोलंदाजी. अकोल टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, परत एकदा हुकचा फटका, चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यात. एकेरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय. वाखाणण्या जोगी परती येते. एकेरी धावेवर मनोजला समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने
मनोज स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तब्बल 18 धावांवर. या ठिकाणी गोलंदाजांना प्रोत्साहित करण्यासाठी फिरोज खान यांनी पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केले. जो कोणी गोलंदाज मनोज सकपाळ याला बाद करेल त्या गोलंदाजला 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय फिरोज खान यांनी पुरस्कृत केलंय. मनोज सकपाळ याचा बळी घेणाऱ्या गोलंदाजाला फिरोज खान यांनी 200 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय. परत एकदा मैदानावर वळूया. एकेरी धाव निघते शुभमच्या खाती. एकेरी धावेने शुभम पोहोचतोय तो 4 धावांवर तर सांघिक 19 धावा धाव फलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ प्रथम फलंदाजी करताना सुनील सज्ज उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू सुरेख असा पूर्वानुमान चेंडूला टोलावला जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला व मनोज सकपाळच्या बॅट मधनं एका नेत्रदीपक चौकाराची या ठिकाणी सांगता होते. 4 धावा मनोजच्या खाती जोडल्या जात आहेत. 4 महत्वपूर्ण धावांची जोड प्राप्त होते अर्थातच रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. पूर्वानुमान हे सुरेख होतं मनोज सकपाळचं. गोलंदाजाची लेंथ पाहतोय चेंडूची गती पाहतोय व क्षेत्ररक्षण व्यूहरचना नीट निरखून ज्या ठिकाणी कोणी उपलब्ध खेळाडू नाही अशा खाली जागी म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरला तो सुरेख असा फटका टोलवतोय 4 धावांसाठी. 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. परत एकदा सोहेल राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेनं जातोय. चेंडूचं क्षेत्ररक्षण होऊन परती वाखाणण्याजोगी येते. एकेरी नाममात्र धाव ही मनोज सकपाळच्या खाती जोडली जाते. ज्या एकेरी धावेने दुसरं षटक हे पूर्णत्वास येतंय. निर्धारित 6 षटकांचा सामना. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी आणि प्रथम फलंदाजीची संधी स्वीकारल्यानंतर गणेश कुबल नावाच्या वादळामुळे 2 षटकात तब्बल 24 धावा जोडल्या जात आहेत त्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकरवी एका गाड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक हे निश्चितपणे पावरतेचं. त्यानंतर दुसऱ्या षटकापासून 5व्या षटकापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅट्समन चॉईस पॉवर प्लेची सुसंधी ही टिपली जाते. पंचांचा नेमका इशारा समालोचन कक्षाकडे येतोय. म्हणजे या षटकामध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात ठेवण्याची मुभा मिळते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि या नियमावलीसह गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. तो ओमकार तावरे. मैदानावर फ्रेंडशिप चेनवन क्रिकेट संघाचं आगमन होतंय. या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक स्वागत. 2 षटकं 24 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज ओमकार याची वर्णी लागते ती हार्दिक स्पोर्ट्स कोडाळ क्रिकेट संघाच्या वतीनं व समोर फलंदाज छोट्या चणीचा आक्रमकता व संयमता यांचा मिलाफ राखत खेळी करणारा मनोज सकपाळ. बॉलर बॅक धाव पद्धतीचा फटका मारला होता. एकेरी धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. पॉवर प्ले मध्ये एक सुरेख गोलंदाजी या ठिकाणी ओमकार याच्याकडनं पाहायला मिळते कारण यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्यापासून फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरणारा असा हा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. 24 धावा 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. परत एकदा डावखुऱ्याचा गोलंदाज ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करण्याचा त्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा जमिनीलगत फटका. चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं जातोय. एकेरी धाव मिळते ती मनोजच्या खाती. एकेरी धाव मिळते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या खाती. सांघिक पावशतक हे झळकलं जातंय. तिसरं षटक डावातील हे सुरू. जे षटक बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक म्हणून गणलं जातंय. ज्या षटकात क्षेत्ररक्षण करणाऱ्या हार्दिक स्पोर्ट्स क्रिकेट संघ कुडाळ यांना केवळ 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून ठेवण्याची मुभा आणि ते 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप फाईन लेग त्यानंतर डीप मिड विकेट व डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं.
मोठा फटका टोलवायचा होता, यश तर प्राप्त होत नाही शुभमला. मात्र यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय, परिणामतः बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव ही जोडली जाते. ज्या एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकतोय तो 26 धावांवर. सव्वीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 8 धावांवर मनोज सामना करेल. परत एकदा जमिनीलगतचा नेत्रदीपक असा फटका, लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. पहिल्या प्रयत्नात या ठिकाणी फसला होता क्षेत्ररक्षक, दुसऱ्या प्रयत्नात स्वतःला सावरतोय, चेंडूची फेक करतोय आणि हीच फेक कारणीभूत ठरते ती शुभम याला धावचीच्या स्वरूपात माघारी परतण्यासाठी. परिणामिता नाममात्र एकेरी धावेची जोर रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या खाती. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीचा फलंदाज, आघाडीचा फलंदाज दुसऱ्या धावेच्या नादात माघारी परततोय शुभम. आणि शुभम याची जागा घेण्यासाठी आक्रमक शैलीचा फलंदाज राजन केरकर याची रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला यांच्यातर्फे वर्णी ही मैदानावर लागते. सत्तावीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला पाय रोवून खेळपट्टीवर वैयक्तिक 9 धावांवर उभा तो मनोज, तर गोलंदाज ओमकार मात्र सुरेख कामगिरी करताना दिसतोय. भरीव असं प्रदर्शन क्षेत्ररक्षकांचं कामी येते. ते हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघासाठी एक मात्र अपवाद तो पहिल्या चेंडूचा. पहिल्या चेंडूवर जो झेल सुटला गेला त्याचा अपवाद वगळता बाकी क्षेत्ररक्षण हे उच्चस्तरीय. बॅकफुटला येतोय फलंदाज, फटका तर पंचा टोलवला जातोय, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. फेक येते गोलंदाजाच्या दिशेनं. नाममात्र एकेरी धाव जोडली जाते मनोजच्या खाती. ज्या एकेरी धावेने वृद्धिंगत होतोय धावफलक तो 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक सुरू. अनिवार्य 6 षटकांचा महत्वपूर्ण सामना. उपउपांत्य फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा तिसरं षटक प्रगतीपथावर जे बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं आणि बहुधा या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज ओंकार आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, तर समोर आहे फलंदाज तो राजन केसर स्ट्राईकला. धावफलक 28 धावा. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्नाला या ठिकाणी यश प्राप्त होत नाही. दुर्दैवी ठरतोय तो गोलंदाज. परिणामतः राजनच्या खाती चौकार नोंदला जातोय. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या षटकाची सांगता ही एकाच सुदैवी चौकारानं होतोय, ती अर्थातच राजनसाठी. 4 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. पण 3 षटकांच्या सांगतेखेरीज 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा समाधानकारक धावफलक दिसतोय तो रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला यांचा या मैदानावर. जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समादेवी मित्र मंडळ कुडाळ, श्री कलेश्वर मित्र मंडळ नेरूर आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. तब्बल 5 लाखाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि उपउपांत्य फेरीची म्हणजे क्वार्टर फायनलची महत्वपूर्ण ग्रंथिका जुळली जाते ती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलाढ्य असा संघ आणि त्यांच्या दिमतीला या ठिकाणी खेळताना दिसतोय तो कुडाळातीलच एक प्रतिभाशाली खेळाडूंनी नटलेला संघ, तो म्हणजे हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला होता हार्दिक स्पोर्ट्स क्रिकेट संघानं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्धारित 6 षटकात त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निमंत्रण दिलं गेलं प्रथम फलंदाजीचं रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाला. जवळजवळ पहिल्या चेंडूवर निर्णय हा यशस्वी ठरला असता. मात्र शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय गणेश कुबलचा. त्यानंतर गणेश कुबल नावाचं वादळ 3 चेंडूंवर 14 धावांचं थैमान घालतंय. अखेर ते वादळ शमवलं जाते ते मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकरवी. त्यानंतर एकेरी दुहेरी धावांवर भर. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या षटकात सुदैवी चौकार. एकंदर लेखाजोखा आघाडीच्या 3 षटकांचा 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल दिसतोय. गोलंदाज किरण याची वर्णी लागते डावातील 4थं षटक फेकण्यासाठी आणि निश्चितपणे किरण याला सामोरा जाईल तो वैयक्तिक 9 धावांवर खेळणारा फलंदाज मनोज सकपाळ हा स्ट्राईकला.
मोठा फटका टोलवायचा होता, मात्र टायमिंग अचूक साध्य होत नाही. बहुधा गोलंदाजाचा वेग या ठिकाणी मारा देतोय तो फलंदाज मनोज सकपाळला. बॉलर बॅक थ्रो पद्धतीचा फटका निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय. 3 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 32 धावा धाव फलकावर त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा झाला होता. बहुधा चेंडूने प्रथमतः बॅटला स्पर्श केला, त्यानंतर पॅडला स्पर्श केला असा प्राथमिक अंदाज दिसतोय. नेमका अंदाज हा सत्यात प्रत्ययास येतोय. एकेरी धाव मनोजच्या खाती जमा होते, एकेरी धाव ही वेंगुर्ले संघाच्या खाती जमा होते. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतोय तो किरण. ओव्हरपिच चेंडू राजनच्या बॅट मधनं देखल्या असा फटका. चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं जातोय व एक लांब लचक षटकार राजनच्या बॅट मधनं निघत. निश्चितपणे मी माझ्या आक्रमक फटकेबाजीचा प्रयत्न चालू ठेवेन. सुदैवी चौकारानं जरी मी खातं खोललं तरी या डावात मोठ्या फटक्याने मी रंगत आणेन असं ठामपणे राजन दर्शवताना दिसतोय. 6 धावांनी या ठिकाणी धावफलक बदलतोय. धावसंख्या स्थिरावते ती 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र मोठा हवेत फटका न टोलवता जमिनीलगत टोलावला जातोय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेरी धाव राजनला विसावते ती 11 धावांवर. तर सांघिक 40शी चौथ्या षटकात गाठली जाते ती रोही स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या वतीनं. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मनोजच्या बॅट मधनं परत एकदा आपल्या स्क्रीनवर दिसतोय. तो डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होतोय. चेंडूची परती होते. एकेरी धाव मनोजच्या खाती ही सहजगत्या जमा होते. सांघिक 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूनं आक्रमकता, दुसऱ्या बाजूनं संयमता असा सुरेख फलंदाजीचा मिलाप आपण पाहतोय तो रोही स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या वतीनं. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा फुलटॉस चेंडू जमिनीलगत टोलावला जातोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात हे सहजगत्या होत आहे. राजनच्या खाती 2 धावा जमा होत आहेत. ज्या 2 धावांनी सांघिक 43वी धाव ही धाव फलकावर झळकली जाते ती रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं. खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा. तब्बल 11 धावा वसूल करणारं षटक हे 4थं षटक म्हणून गणलं गेलेलं गोलंदाज किरण याच्या करवी हे अखेर समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर बदल होताना दिसत नाही. गोलंदाज ओमकार वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी महत्वपूर्ण 5वं षटक फेकण्यासाठी हा पंचांच्या उजव्या हाताकडनं सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज तो मनोज सकपाळ स्ट्राईकला. तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज 13 धावांवर खेळताना 1 षटकार 1 चौकार यांच्या मदतीनं राजन किरकर. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनानं आम्ही स्वागत करीत आहोत. तर प्रेक्षक वर्गांमध्ये बसलेले सन्माननीय वाघेश्वर यांचंही आम्ही स्वागत करीत आहोत. दरम्यानच्या कालावधीत अक्रॉस द लाईन पद्धतीनं काहीशा इनसाइड आउट पद्धतीनं फटका टोलवण्याचा प्रयत्न हा असफल ठरतोय. परिणामतः चेंडू निर्धाव चेंडू अखेर धावसंख्या स्थिरावते ती 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा मधल्या एष्टीवरचा चेंडू हवेत राहतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. काहीशी या ठिकाणी नाव रूपाला न साजलेली मात्र 10 धावांपर्यंत मजल मारणारी मनोज सकपाळची खेळी ही समाप्त होते. 3ऱ्या गड्याच्या स्वरूपात मनोज माघारी परततोय. 12 चेंडूंचा सामना करतोय. 10 धावांचं योगदान एका चौकारच्या सहाय्याने देतोय व काहीशी अडखळणारी त्याची खेळी ही अखेर शॉर्ट फाईन लेगला गोलंदाज ओमकार हा संपवतोय झेलचित करून. आणि जे पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं त्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच गोलंदाज जावेद. गोलंदाज या ठिकाणी बहुधा किरण ओमकार हा मानकरी ठरतोय. सन्माननीय जावेद यांनी
सन्माननीय फिरोज खान यांनी पुरस्कृत केलेल्या पारितोषिकाचा ओंकार 200 रुपयाचा धनी ठरतोय. सन्माननीय फिरोज खान यांनी पुरस्कृत केलेलं पारितोषिक, जो कोणी गोलंदाज मनोज सकपाळला बाद करेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक. या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच ओंकार, कारण प्रतिभेने नटलेला खेळाडू म्हणजे मनोज सकपाळ. नवीन फलंदाज सुधीर पाल्येकर याची वर्णी ही मैदानावर लागते. राजन सज्ज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, माफक यश हे प्राप्त होते. डीप लॉंग लेगला चेंडू जातोय, एकेरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा संभाव्य धोका हा टाळला जातोय सुधीरकडनं. एकेरी धावेवर तो समाधान मानतोय, स्वतः स्ट्राईक वर येतोय. बहुधा डावखुऱ्या हाताचा गोलंदाजला मी डावखुऱ्या हाताचा फलंदाज असल्याने सामोरा यशस्वीरित्या राहीन असं मनोधैर्य, असा आत्मविश्वास हा सुधीर पाल्येकरचा ओतप्रोत झळकताना दिसतोय. व या एकेरी धावेने सांघिक 44वी धाव ही धावपटलावर पाहायला मिळते. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 14 धावांवर नॉन स्ट्राईक एंडवर उभा तो राजन केरकर. एक षटकार एक चौकार यांच्या मदतीनं सुधीर पाल्येकरसाठी जो सापळा तैनात करण्यात आला त्या सापळ्याची पाहणी केली जाते व खेळण्यासाठी सुधीर पाल्येकर हा सज्ज होतोय. मधल्या यष्टीवरचा चेंडू सुरेख असा फटका, जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य आहे असं ठामपणे सुधीर दर्शवतोय. षटकारांना स्वतःचं खातं खोलतोय व सांघिक अर्धशतक धाव फलकावर झळकलेलं आपण पाहतोय ते रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला यांचं मैदानावर. राजनच्या फटक्याने दुहेरी धाव ही संभवनीय होती, मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज मी असल्याने मोठे फटके सक्षमरित्या टोलवेन हा आत्मविश्वास, आणि तोच आत्मविश्वास सत्यात प्रत्ययास येतोय तो सुधीर पाल्येकरकडनं 6 धावांच्या स्वरूपात. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत न जाता जमिनीलगत जातोय. हकनाक एकेरी धावेच्या लालसेत स्वतःचा बहुमूल्य करी या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला देत सुधीर पाल्येकर मैदानाच्या बाहेर जातोय. 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात सुधीर माघारी परततोय एका षटकाराच्या सहाय्यानं 6 धावांवर. व त्याची जागा करण्यासाठी संदेश कुंडेकर उर्फ सँडी याची वर्णी ही मैदानावर लागते. पन्नास धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. निश्चितपणे अडचणीत होता तो राजन, मात्र राजनसाठी स्वतःची विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत सुधीर हा माघारी परततोय 6 धावांवर. ओंकार गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओव्हरपिच चेंडू हवेत, फटका, चेंडू बराच वेळ हवेत राहतोय, जोल चेंडूच्या खाली जातोय, झेल टिपतोय व 14 धावांची एक षटकार एक चौकार यानं नटलेली राजनचीही खेळी समाप्त होत निम्न संघ हा अर्धशतकी मजल मारत तंबूमध्ये परततोय. खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा. 50 धावा 5 गडी बाद. संदेश कुंडेकर हा मैदानावर व संदेशच्या जागी नवीन फलंदाज प्रतीक याची वर्णी ही मैदानावर लागते. यानंतर सामना होईल तो भाग्यराज 11 वर्सेस फ्रेंडशिप चंदवन. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. तसेच वेतोबा स्पोर्ट्स बांबार्डे आणि जिदान स्पोर्ट्स क्रिकेट संघ आपल्या उपस्थितीची नोंद आपण समालोचन कक्षाकडे करायची आहे.
यानंतर सामना होईल तो फ्रेंडशिप चेंडवन वर्सेस भाग्यराज 11 या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. शेवटचं षटक बहुधा रुपेश तांडेल हा सज्ज होतोय. आला आला मोठा फटका प्रतीकच्या बॅट मधनं. चेंडू बराच वेळ हवे. चेंडू टिपण्याचा प्रयत्न हा क्षेत्ररक्षक करतोय. प्रयत्न असफल होतोय तो डीप मिडविकेट वरनं. व प्रतीक मी मात्र मोठे फटके मारेन असं ठामपणे दर्शवताना एका हवाई सफर म्हणजे हवाई फटक्याने स्वतःचं खातं एकेरी धावेने हे खोलतोय. 51 धावा 5 गडी बाद. एका बाजूनं संदेश कुंडेकर, दुसऱ्या बाजूनं प्रतीक. दोन्ही हे विस्फोटक फलंदाज. गोलंदाज रुपेश याचा कस निश्चितपणे या मैदानावर लागेल. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा आपल्या समोर येतोय तो रुपेश. सुरेख असा फटका, जमिनीलगत फटका, डीप मिड विकेटला. एकेरी धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव जोखमीची ठरू शकते, मात्र फेक खराब येते. याचा फायदा संदेश उठवतोय. दुहेरी धावांनी स्वतःचं खातं खोलतोय व 2 धावांनी धावफलक स्थिरावतोय तो 53 धावांवर. समोर डीप लॉंग ऑनला षटकार तोलवणं म्हणजे फलंदाजांची निश्चितपणे कसोटी लागेल या मैदानावर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्या कसोटीत कितपत उतरतोय संदेश कुंडेकर हे चित्र हे पाहण्यास हे औत्सुक्य ठरेल मैदानावर. फटका मिडविकेटच्या पट्ट्यात. नेत्राधिपक निघतोय व मिडविकेटच्या पट्ट्यात संदेश कुंडेकरच्या बॅट मधनं निघालेला तुफानी फटका हा 6 धावांचे स्पष्ट संकेत देताना दिसतोय. 59 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, खराब असा चेंडू. मात्र या खराब चेंडूला योग्य अशी शिक्षा संदेश कुंडेकर देताना दिसतोय. 6 धावांनी धावफलक वाढवतोय तो 59 धावांवर. फुलरलेन पद्धतीचा चेंडू, फलंदाजाचा पवित्रा पाहून या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्यात यशस्वीता प्राप्त करणारा असा चेंडू. एकेरी धाव संदेशच्या खाती जमा होते. 60 ही गाठली जाते धावफलकावर. रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला यांच्या वतीनं 4 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील 2 चेंडूंचा अवधी अजूनही शेष. प्रत्येक सामना करण्यासाठी सज्ज होतो तो रुपेश तांडेल याच्या गोलंदाजीचा. त्यावेळी फलंदाज चकतोय. बहुधा यष्टीच्या मागे झेलचित होऊन माघारी परततोय. 6वा हादरा बसतोय तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. प्रत्येक मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जातोय व प्रत्येक याची जागा घेण्यासाठी शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी या ठिकाणी गजानन याची वर्णी लागते. ती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं 60 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. साठ धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू या डावाचा अखेर होण्यासाठी गोलंदाज रुपेश तांडेल सफलता प्राप्त. असा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. तर समोर आहे तो फलंदाज गजानन स्ट्राईकला. तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा संदेश कुंडेकर. साठ धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीच्या चेंडू. भाग्यराज 11 पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे कप्तानने. भाग्यराज 11 आणि फ्रेंडशिप चेंदवन नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. नाणेफेक करतील गजानन सोळे भावी यांच्या हस्ते नाणेफेक होईल. क्लबचे सदस्य आहेत ते. भाग्यराज 11 ओमकार समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. आपल्यासाठी या ठिकाणी पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं. जो कोणी गोलंदाज या ठिकाणी पळी टिपेल तो मनोज सकपाळचा, त्याला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो गोलंदाज ओमकार.
सन्माननीय फिरोज खान यांनी पारितोषिके पुरस्कृत केलं होतं. भाग्यराज 11 भाग्यराज 11 संघनायकाने पॅव्हेलियन पाशी यायचं आहे. भाग्यराज 11 व फ्रेंडशिप चंद्रन यांचा नाणेफेक हे गजानन सेवाभावी आमच्या मंडळाचे सदस्य करतील. भाग्यराज 11 संघनायकाने या ठिकाणी यायचं आहे. खूप चांगलं बाकी असे सगळे रात्री तुका काय केलं असतं हे रुपये सगळेच कसे होत भाग्यराज 11 दुसरी लिंग बदल गणपती बसलं का काय हा हॅलो हा संतोष शेलटकर पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. विकी व रुपेश ही सलामीची बिनीची जोडी पहिल्या चेंडूवर एकेरी धाव ही पूर्णत्वास नेतोय. तो अर्थातच विकी व 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर एकेरी धाव ही निघते. विकी एकेरी धावेने स्वतःचं खातं हे खोलतोय. गोलंदाज गजानन आपल्या द्रुतगती मारावर पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज.
आपण टप्प्याचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. चेंडू जातोय तो वायगिश गलीला. पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव रुपेशच्या खाती सहजगत्या जमा होते. एकेरी धावेनेही रुपेश कित्ता गिरवतोय. तो विकीचा स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 2 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा त्या धावफलकावर. भाग्यराज 11 संघनायक कृपया पॅव्हेलियन मध्ये यायचा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू हुकचा फटका. एकेरी धाव विकीच्या खाती जमा होते. डिप्स लॉंगलेग वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूची फेक करतोय. विकीच्या खाती एकेरी नाममात्र धाव ही जमा. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 3 धावांवर. खेळ समाप्त होतोय तो 3 चेंडूंचा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 3 धावा धावफलकावर. प्रत्येक चेंडूवर एकेरी धावेच्या सहाय्यानं धावफलक हालता ठेवताना दिसतोय तो हार्दिक स्पोर्ट्स क्रिकेट संघ कुडाळ. या मैदानावर विजयी लक्ष 61 धावांचं निर्धारित 6 षटकात. पण एकदा गजानन आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होतोय तो पंचांच्या डाव्या हाताकडून. रुपेश तांडेल कोणतीही जोखीम न घेताना जमिनीलगत चेंडू टोलवतोय. जोपर्यंत परती होते ती क्षेत्ररक्षक शुभम याच्या करवी गोलंदाजाच्या दिशेनं. एकेरी धाव रुपेशच्या खाती सहज जमा होते. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 2 धावांवर. परिणामतः 4 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक 4 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. त्या हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघाच्या पाठलाग होतोय तब्बल 61 धावांचा या सामन्यामध्ये. चार धावा या धावफलकावर. परत एकदा आपल्या समोर येतो तो गोलंदाज गजानन. मधल्या एष्टीवरचा चेंडू सन्मान दिला जातोय तो शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक संदेश कुंडेकर याच्या करवी होते. एकेरी धाव विकीच्या खाती सहजगत्या जमा होते. ज्या एकेरी धावेने 5 धावा 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव या गतीनं या ठिकाणी फलंदाजी होताना दिसते. कदाचित या चेंडूवर नजर आपली बसवावी या इराद्यानं या ठिकाणी एकेरी धावेंवर कल दिसतोय तो फलंदाज करणाऱ्या हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघाचा. 5 धावा धावफलकावर 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज. पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल. चेंडू निसटतोय तो सुधीर पाल्येकरच्या हातनं. परिणामतः एकेरी धाव प्राप्त होते. पंचांचा इशारा कोणताही येताना दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी आता पंचांचा इशारा 22चा येतोय. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलते व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय तो 6 धावांवर. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज. ओ आईस्क्रीम का नाक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 6 धावा धावफलकावर. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव या स्वरूपातील धावा निघतायत. गोलंदाजीमध्ये बदल या ठिकाणी अपेक्षित व अष्टपैलू खेळाडू गणेश कुबल याची वर्णी लागते. या डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी मैदानावर. निर्धारित 6 षटकांचा सामना खेळवला जातोय. 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्राथमिक षटक पॉवर प्लेचं. त्यानंतरचं दुसऱ्या षटकापासून 5व्या षटकापर्यंत फलंदाजी करणारा संघ बॅट्समन चॉईस या नियमावलीचा अवलंब करू शकतो. रुपेश तांडेल स्ट्राईकला सामना करण्यास सज्ज. स्वीपचा फटका. चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. शॉर्ट फाईन लेग वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. प्रयत्न करतोय चेंडू अडवण्याचा. फेक करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. 2 धावा रुपेशच्या खाती सहज जमा होत आहेत. ज्या 2 धावांनी रुपेश पोहोचतोय वैयक्तिक 4 धावांवर. तर सांघिक धावसंख्या 8 अशी धावफलकावर आपण पाहतोय. ती हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघाची 61 धावांचा पाठलाग करताना मैदानावर.
8 धावा बिनबाद 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा सन्मान दिला जातोय. चेंडू ढकलला जातोय, तो कव्हर क्षेत्रात आपल्या स्क्रीनवर गजानन येतोय. चेंडू अडवतोय, चेंडूची परती करण्याचा पवित्रा घेतोय. एकेरी धाव रुपेशच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक या ठिकाणी 9 धावांवर जाऊन विसावतोय. तो 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगते एकेरीस बिनबाद 9 धावा पाठलाग होतोय. 61 धावांचा निर्धारित 6 षटकात. उपउपांत्य फेरीचा महत्वपूर्ण सामना. 14 धावांचं योगदान राजन केरकरचं, 14 धावांचं योगदान गणेशचं, 10 धावांचं योगदान मनोज सकपाळचं. पर्यायानं सांघिक धावसंख्या या त्रयमूर्तींच्या कामगिरीमुळे 60 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 6 षटकांच्या सांगते एकेरीस व 61 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. ते विजयासाठी उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघाला आणि या 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानावर सुरू राहतोय. 9 धावा 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगते अखेरीस उंच पुराफिकी मैदानावर क्षेत्ररक्षण रोशनीची पाहणी करतोय व गणेशला सामोरं जाण्यासाठी सज्ज. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा आततरीपणा नडतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 9 धावा नाममात्र धावफलकावर. बिनबाद 9 धावा. परत एकदा गणेश सज्ज. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका हा बहारदार निघतोय. ज्या फटक्याच्या शोधात विकी होता तो शोधांती सफलता त्याला प्राप्त होते. गणेश कुबलला डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी भिरकावून दिलं जाते व या षटकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते ती निश्चितपणे 15 धावा. तोंडीवरक बॉलमॅन कृपया वरक या ठिकाणी बॉलमॅन या ठिकाणी चेंडू मैदानात फेकायचा आहे. या ठिकाणी संतोष वरक या ठिकाणी चेंडू फेकताना दिसत आहेत. पंधरा धावा धावफलकावर. पंधरा धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. बिनबाद गणेश कुबल मारा करण्यासाठी सज्ज होतोय. तो राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, खराब असा चेंडू, शिक्षा दिली जाते. या ठिकाणी डीप लॉंग लेगला आणखी एक फटका 6 धावांसाठी विकी याच्या बाईट मधनं निघतोय. आता सांघिक 21 अशी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ, दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत. प्रारंभीचं षटक अवघ्या 6 धावांचं पॉवर प्लेचं. त्यानंतर गणेश कुबल गोलंदाजीला येतोय. गणेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार हा मैदानावर घेतला जातोय व महागड्या अशा षटकाच्या सांगतेसाठी गणेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. 21 धावा. पायचीसाठी जोरदार अपील. हे अपील उचलून धरलं जात आहे. फलंदाज या ठिकाणी पायचीच्या स्वरूपात बाद असल्याचा निर्वाळा हा पंचांकडनं येतोय व 2 खणखणी षटकारांना नटलेली या ठिकाणी फलंदाज विकी याची खेळी ही समाप्त होत पहिला हातरा बसतोय तो हार्दिक स्पोर्ट्स कुडाळ क्रिकेट संघाला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात.
सचिन भाग्यराज 11 संघनायकाने पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. गोलंदाज आशिष याची वर्णी लागते मैदानावर. रुपेशच्या बॅट मधनं फटका गगनचुंबी निघतोय. झेल टिपण्याची निश्चितपणे संधी प्राप्त होते. झेल टिपला जातोय व संयमाने खेळणारा रुपेश तांडेल एक मोठा फटका मारण्याच्या नादात माघारी परततोय, तो दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात. 2 षटकात 21 धावा झाल्या होत्या. 4 षटकात 40 धावांची आवश्यकता होती. मात्र ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा रुपेश तांडेलचा प्रयत्न हा असफल ठरतोय. एक गगनचुंबी फटका झेलात परावर्तित होतोय. झेल टिपला जातोय. गोलंदाज आशिषला सफलता प्राप्त होते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा त्या धावफलकावर.